माजी खासदार मिलिंद देवरांचा अखेर काँग्रेसला रामराम. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देवरांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. पूर्वीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक. मोदींच्या चांगल्या कामाचा काँग्रेसनं कायम विरोध केला. शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर देवरांची काँग्रेसवर टीका. हा पक्षप्रवेश म्हणजे ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य. मी 20व्या वर्षी कार सेवेला गेलो तेव्हा उद्धव ठाकरे चित्र काढत होते. आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होतात. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. वरून फोन आल्यावर पत्रकार बातमी करतात. आम्ही वरून फोन केल्यावर पत्रकारांना सहन होणार नाही. महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंचं विधान. राठोडांनी लोकसभा घेतली तर मी विधानसभा घेणार. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. भावना गवळींचा लोकसभेवर दावा. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. तर अपेक्षित नसलेले लोक भाजपमध्ये प्रवेश करतील. मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. शरद पवार गटातील 7 बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात. अमोल मिटकरींचा दावा. तर 2 बड्या पदाधिकाऱ्यांसह 5 आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं विधान. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. 16 जानेवारीपासून निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात. शेकडो लोकांचा यात्रेत सहभाग. महाराष्ट्रात होणार समारोप. अमरावतीतील महायुतीच्या बैठकीला जाणार नाही. सध्या आमची भूमिका तटस्थ. वाट पाहू नाही तर गेम करू. बच्चू कडूंचा इशारा. जालन्यात 200 पिस्तूल घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद. भुजबळांचा दावा. तर भुजबळांनी पिस्तूल विकण्याचा धंदा सुरू केलाय का? जरांगेंचा पलटवार. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी. मोदी कॅप्टन, मी बॉलर. गांधींना आउट करणार. राहुल गांधींना एकही रन काढू देणार नाही. महायुतीच्या मेळाव्यात रामदास आठवलेंची टोलेबाजी. एकाने 5 पाखाडी जागा तर दुसऱ्याने कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकून दाखवा. खासदार श्रीकांत शिंदेंचं ठाकरे पिता पुत्राला आव्हान. डॉक्टर नसताना मी 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशन केलं. लोक घरी बसणाऱ्यांना साफ करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. मी काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, पण काँग्रेस पक्षाशी 55 वर्ष असलेले नाते मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवतो. शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांची प्रतिक्रिया. स्वतःच्या स्वार्थासाठी देवरांनी पक्षाशी बेईमानी केली. जनता पराभव करून देवरांना जागा दाखवेल. विनायक राऊतांचा मिलिंद देवरांवर निशाणा. राऊतांची मानसिकता तपासण्याची गरज. राऊत नैराश्यपोटी वैफल्यापोटी बोलतात. शिवसेना निकालावरून सुनील तटकरेंचा संजय राऊतांवर निशाणा. पैठण शहरात नळाला दुर्गंधीयुक्त पाणी. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नांदगावात 20 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही. महिलांनी रिकामे हंडे वाजवत केला रास्ता रोको. भोगीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.